सध्या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी राज्यभरातून भाजप कार्यकर्त्यांकडून केली जाते. या सगळ्यात महिला कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदाबाबत देशाच्या पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्तानं पत्र लिहिलंय. महिला कार्यकर्त्या मनीषा मुंडे यांनी पत्रात लिहिलंय की महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यात विधानसभेत घवघवीत यश मिळवलं. त्यांच्यावर मागील 5 वर्षात विरोधकांनी जातीवाचक शेरेबाजी, पत्नीवरून अश्लाघ्य शेरेबाजी, आईवरून शिवीगाळ, शारीरिक टिप्पण्या, मराठा आरक्षण आंदोलनात खलनायकाचा शिक्का मारण्यात आला. इतकं सगळं सहन करूनही न डगमगता न थांबता अहोरात्र फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करणारा आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी, ही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना प्रत्येक लाडक्या बहिणींची विनंती आहे, असंही या पत्रात लिहिण्यात आलंय.